दंडवत प्रणाम. आपल्या भौतिक जगात जगत असताना सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडत असते. सर्वज्ञ श्री चक्रवर्तींनी सौंदर्याची व्याख्या अत्यंत सुंदर केलेली आहे. की जेही इंद्रिय, जेही अवयव आहे, जे जसं आहे तसं असणे म्हणजे सौंदर्य. आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सुंदर कोण, त्रेतायुगामध्ये सीतामाई अत्यंत सुंदर होत्या, द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराज सुंदर होते, आणि ह्या कलियुगामध्ये आम्ही सर्वच सुंदर आहोत असे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं. पण सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर सौंदर्य कशात आहे हे जर आपण बघितलं तर भीष्माच्या प्रतिज्ञेत, अर्जुनाच्या एकाग्रतेत, एकलव्याच्या गुरुभक्तीत, हरिश्चंद्राच्या सत्यप्रीतेत, रामाच्या एक पत्नीव्रतात, भगीरथाच्या प्रयत्नवादात, प्रल्हादाच्या ध्येयनिष्ठेत, बुद्धाच्या अहिंसेत, बाजीप्रभूच्या स्वामीनिष्ठेत आणि लक्ष्मणाच्या बंधुप्रेमात सौंदर्य आहे. आणि त्याही पलीकडं जाऊन सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं की सौंदर्य हे ज्ञानात आहे, आणि ज्ञान परमेश्वराचं, आणि त्या ज्ञान घेऊन समज उकल करून परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीत आहे. म्हणून आपण सौंदर्यात बसत असताना आंतरिक सौंदर्य जे परमेश्वराला अपेक्षित आहे ते जर निर्माण केलं तर नक्कीच परमेश्वराची भक्ती आपण करून परमेश्वरालाही प्राप्त करू शकतो. म्हणून सौंदर्य कशात आहे ही शोधा, समजून घ्या, जाणून घ्या, आणि परमेश्वराच्या भक्तीतून परमेश्वराला प्राप्त करा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.